धन्यवाद. सुस्वागतम सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व मान्यवरांचं, तसेच जे यूट्यूबच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंट या लाईव्ह टेलिकास्टमधून जे सामना पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वळूया सामन्याकडे. पहिला चेंडू, निर्धाव असा चेंडू जातोय. संजय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. छोटासा रनअप आणि पुन्हा एकदा, परंतु चेंडू जातोय उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. वाईट घोषित करतात पंच. या एक धावेबरोबर संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. पुढचा चेंडू या षटकामागचा आणि पुन्हा एकदा काय गोलंदाजी होते. निर्धाव असा चेंडू. या आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत, त्याच्यामध्ये एक जर चेंडू वगळला तर बाकी 2 चेंडू मध्ये चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल गोलंदाज संजयची. यानंतर होणारा सामना जय मसोबा कुंदे पाटा विरुद्ध कुंदे स्पोर्ट्स कुंदे. आणि पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज संजय. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो. चांगलाची चेंडू तर अपील होते, परंतु अपील पंच फेटाळतायत आणि एक धाव, चोरटी धाव अशी पूर्ण करतायत आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज. या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2. जर सुरुवातीच्या चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत काय मोठे फटके मारण्यात अयशस्वी ठरलेले आहेत. आणि हा रिव्हर्सचा फटका जातोय सीमारेषा पार, आर पार, सीमा पार, झणझणीत सणसणीत रसरशीत चौकार. मागच्या चेंडूवर आपण पाहिलं होतं असा सुंदर असा रिव्हर्सचा फटका खेळलेला आहे फलंदाज महेश याने आणि संघाला 4 धावांनी पुढे सरकवतोय. धावसंख्या 6. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय आर पार, सीमा पार, लगातार दुसरा चौकार. आतापर्यंत सुरुवातीच्या 3 चेंडू मध्ये काही फटके मारून देण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाने एक सुद्धा फटका चांगला खेळण्यात त्यांना यशस्वी होऊन दिले नाही. परंतु नंतरच्या 2 चेंडू मध्ये चांगला असा समाचार घेतोय. पुन्हा एकदा ओ हो, पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर नकारात्मक चेंडू. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 11. पहिल्या षटकातील आणि रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल ठरतोय. पंच आम्हाला खुणतात षटक समाप्त. आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या वाढते, रुंदावते, विस्तारते. धावसंख्या होते ती 11. आणि दुसऱ्या षटकाचं धावतं समालोचन घेऊन येत आहेत आपल्या समोर प्रवीण शिंदे सर. निश्चित नरेश जे सर, जाऊतोय आपण या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्येचा फरक पाहिला तर पोहोचलाय 11 या अंकावरती. गोलंदाजी मार्कवरती राहुल. ज्या राहुलनं अष्टपैलू कामगिरी पार पडली. स्पीडअप करा प्लीज, घाई करा एवढी संघ, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. सूर्यास्ताला जाण्याची दाट शक्यता आहे. अजून 3 मॅचेस बाकी आहेत, घाई करा.
षटकातला पहिला चेंडू टाकला जाईल ओव्हर द विकेटनं. समोर फलंदाज आपण पाहतोय राईट हँड बॅट्समन ललित. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे खेळून काढलाय. एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न नसणार आहे. चेंडूची फेकी योग्यरित्या या ठिकाणी केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचले, ती मात्र 12 अंकावरती. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. दुसरा षटकातला पहिला चेंडू पाहिलं तर गोलंदाज राहुलनं फुलटॉस टाकला होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलता आलेला नाहीये. ओव्हर द विकेटनं षटकातील पुढील चेंडू सामना करेल त्या ठिकाणी महेश. विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, झेल टिपण्याची संधी निर्माण झाली आहे. यस, पहिला फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन. अमरापूर टीमचा महेशाची खेळी संपुष्टात येईल. धावसंख्या मात्र पाहिली तर त्या ठिकाणी स्थिरावले 12 अंकावरती. पहिला फलंदाज बाद झालाय आणि थोडस शांतमय वातावरण पाहतोय. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दिनू एक दिग्गज खेळाडू टेनिस क्रिकेट मधला आणि पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूंना पटकावला होता. आता मात्र जबाबदारी असेल या सामन्याची. ओव्हर द विकेटनं षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. अकुट टप्प्याचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉटम पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू लेफ्ट क्षेत्रामध्ये अडवलाय. तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते. एका धाव्याच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचले 13 या अंकावरती. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक 2021 चा रणसंग्राम. यावेळेस पाहिलं तर लोअर फुल टॉस चेंडू होता. फ्लिक केलाय. चेंडूला केवळ दिशा दाखवले. कार्पेटच्या साईडने चेंडू निघून जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एक धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचले 14 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. पाहिलं तर 4 चेंडूवरती केवळ 3 धावा खर्च करून एक गडी बाद केलाय. उत्तम दर्जाची गोलंदाजी करतोय गोलंदाज या ठिकाणी राहुल. ओव्हर द विकेट. या वेळेस चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, गुडले स्पॉट वरती टाकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. धावसंख्या स्थिरावली ती मात्र 14 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. मान्य श्री दामू ठाकरे यांचा सत्कार करतील आमचे भास्कर ओगे साहेब. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचा चेंडू टाकला जातोय. षटक समाप्त झालंय. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती लागते ती 14 या अंकावरती. तर नरेश सर, आपण काय सांगाल या 2 षटकांच्या संदर्भात? कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या होत्या 11, परंतु या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला या ठिकाणी स्थगिती प्राप्त केली. याबद्दल आपण काय सांगू शकाल? ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये 11 धावा चोपून काढल्या होत्या, त्याप्रमाणे या षटकामध्ये राहुल याने आपल्या संघासाठी कमबॅक करून दिले. आणि पाहूया आता तिसऱ्या षटकामध्ये काय होतंय ते. किरण, तसेच शुभेच्छा आलेल्या आहेत किरण थलके यांच्याकडून. येवई संघाला ऑल द बेस्ट. नक्कीच सकाळच्या सत्रापासून पाहतोय अनेक दिग्गज खेळाडू आणि प्रेक्षक देखील या स्पर्धेला शुभेच्छा देतात. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर नितीन भगत मॅन फ्रॉम हिवाळी संघाकडून या कुंदे संघाला आणि या आयोजनाला शुभेच्छा आल्या होत्या. दुपारच्या सत्रामध्ये पाहिलं तर विकी गोरे मॅन फ्रॉम पाचापूर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात. म्हणजे नक्कीच एक चांगलं ऑर्गनायझेशन कुंदे स्पोर्ट कुंदे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज मार्कवरती, गोलंदाज सज्ज आहे त्या ठिकाणी मनोज. ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू या ठिकाणी पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव अंकित केली जाईल आणि आउटफील्ड त्या ठिकाणी थोडस फास्ट आहे आणि चेंडूने मात्र टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय दुसऱ्या दिशेला. 2 धावा अंकित केल्या जातील. या 2 धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या अंकावरची. सकाळच्या सत्रापासून आमच्या समवेत गुणलेखक अक्षयजी होगे एक जबरदस्त गुणलेखकाची कामगिरी पार पाडली जाते. त्याच नंतर नक्कीच शंकर भाऊ ज्यांच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. एक चांगलं नक्कीच ब्रँड आहे लाईव्ह टेलिकास्टसाठी. ओव्हर द विकेटनं यावेळेस बॅकफुट वरती आले. झेल टिपण्याची संधी, अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय आणि विकेट्स त्या ठिकाणी जाते. अमरापूर टीमची विकेट क्रमांक 2 या ठिकाणी गडी बाद होतोय. बॅक टू द पॅव्हलियन फलंदाज दिनू याला माघारी परतावं लागेल आणि धावसंख्या मात्र त्या ठिकाणी पाहिली तर स्थिरावले अर्थातच 16 या अंकावरती. मनोज पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला. हा खरा हिरा आहे या टीमचा, कारण याच्यावरती मतदार असते संपूर्ण टीमची एवईची आणि हा खरा नक्कीच केंद्रबिंदू या टीमचा आणि चांगले योगदान
नेहमीच आपल्या संघासाठी देत असतो आणि आज देखील या टुर्नामेंटमध्ये त्याने अप्रतिम आपलं योगदान त्याने माध्यमातून त्याने दिलंय या संघाला. 2 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 4 चेंडूवरती फटकेबाजी करावी लागेल. एक चांगलं टोटल द्यावं लागेल. एक चांगली धावसंख्या उभी करावी लागेल इथून पुढे अमरापूर टीमला. ओव्हर द विकेटनं षटकातील तिसरा चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहिलं तर फटका फसलाय. स्वतः गोलंदाजाने हा झेल टिपलाय. उत्कृष्ट झेल टिपतोय गोलंदाज मनोज आणि विकेट क्रमांक 3 जातोय आई एकविरा स्पोर्ट्स अमरापूर टीमचा. धावसंख्या त्या ठिकाणी पाहिली तर स्थिरावली जाते सातत्याने 16 वरती. बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. विकेट हॅट्रिक पुन्हा एकदा साजरी केली जाईल का हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे, कारण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 विकेट हॅट्रिक पूर्ण झालेत. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक मिलिंद शिंदे, त्यानंतर निखिल पष्टेने पूर्ण केली आहे. ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न यावेळेस पाहिलं तर चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या मात्र 6 आणि उंच भरारी घेते पोचले अमरापूर टीमची. या षटकाराच्या साहाय्यानं 22 अंकावरती. ज्या फटक्याची अतिरिक्त गरज होती तो फटका आलाय. फलंदाज रोहित त्याच्या बॅटमधून, ललित त्याच्या बॅटमधून. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू येतोय. एक धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच पाहायचं पंचाचा निर्णय काय येतोय. एक धाव अंकित केली जाईल आणि एक धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 23 या अंकावरती. नेक्स्ट मॅच तिसऱ्या फेरीतील कुंदे स्पोर्ट कुंदे विपक्ष जय मसोबा कुंदे पाटा. दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. या ठिकाणी टॉस केला जाईल. तर निश्चितपणाने आपण या ठिकाणी पाहिलं तर चेंडूचा अजून देखील खेळ शिल्लक राहिलाय. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय गोलंदाज मनोजाचा. धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. शेवटचा चेंडूवरती टार्गेट इथून पुढे मात्र सेट केला जाईल. ओव्हर द विकेटनं बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि षटक समाप्त झालंय. त्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्येचा फलक पाहिला तर पोहोचलाय 23 या अंकावरती. सामना जिंकण्यासाठी आई गावदेवी एवढी टीमला आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. तर मी नरेश सरांना विनंती करतोय आपण त्या ठिकाणी सुसज्ज राहून टॉस करून घ्यायचं. तर निश्चितपणाने संजय पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. एक उत्कृष्ट समालोचक या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. संजयजी पाटील तिसऱ्या फेरीतील ही लढत आणि त्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक नरेश शेलार सर आहेत. कंटिन्यू सर. तर नाणेफेक होतीये. नाणेफेक करतील संजय पाटील. तर नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकलेली आहे कुंदे फाटा संघाने. तर नाणेफेक जिंकले तर आपला निर्णय काय असेल, काय करणार? तर नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग घेतलेली आहेत. तर जास्तीत जास्त किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल आपल्या फलंदाजीमध्ये? 30 किंवा 35. आपल्याला जर नाणेफेकी जिंकली असती सुभाष तर आपण काय केलं असतं? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. म्हणजे तुमच्या मनासारखं झालंय. कोणते असे गोलंदाज असतील की कमीत कमी धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? गोलंदाज आहेत, भरपूर गोलंदाज आहेत. आम्ही जो वेळ येईल ते गोलंदाज. आप खुद भी हो, मुझे पता है. धन्यवाद. द न्यूज फ्रॉम सेंटर कुंदे फाटा विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर सर्व क्रीडा रसिकांना एक आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी नक्कीच एक भारत आणि आफ्रिका दरम्यान टेस्ट मॅच चालू होती आफ्रिका या देशामध्ये आणि भारतीय संघाने तब्बल 113 धावांनी सामना जिंकलाय. अभिनंदन भारतीय संघाचं. नक्कीच पहिलीच टेस्ट मॅच त्यांच्या देशात जाऊन इंडिया संघाने जिंकले 113 धावांनी. तर तेव्हा मॅच कडे ज्या ठिकाणी टार्गेट ठेवलंय ते मात्र 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि
24 धावांची गरज असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फलंदाज आकाश आणि राहुल ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत यांना आणलं जातंय. अनिकेत म्हटलं तर टेनिस क्रिकेट मधले खूप मोठं नाव आहे अनिकेत सानप. आपण नक्कीच ओपन गटातून त्यांना नेहमीच खेळताना पाहत असतो. एक दिग्गज गोलंदाज म्हणून अनिकेत सानप यांची ओळख आहे. परंतु या ठिकाणी कस असणार आहे हमरापूर संघाच्या अनिकेतचे. ओव्हर द विकेट षटकातला पहिला चेंडू फटका फसलाय. पकडो क्या जितो मॅच. मात्र प्रयत्न चांगले होते असफल ठरलेत. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतील. 2 धावेने मात्र श्री गणेश झालाय संघाचा आणि धावसंख्या फळकावरती लागते 2 या अंकावरती. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 24 धावांचा टार्गेट चेस करताना आपण पाहतोय. परंतु मित्रांनो खेळ अनिश्चिततेचा आहे. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. म्हणून या खेळाला नाव दिलंय क्रिकेट. 1 चेंडू आणि 1 धाव कधी कधी होत नाही. 1 चेंडू आणि 6 धावा देखील होतील असा हा खेळ आहे. त्यामुळे कुठले संघाला कधी कमी लेखायचं नाही या खेळामध्ये. ओव्हर द विकेट चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं. व्हेरिएशन पाहायला मिळालं. उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे आणि अनुभव काय असतो एक्सपिरियन्स काय असतो तो मैदानाच्या आतमध्ये दाखवला जातोय. गोलंदाज अनिकेत यांच्या माध्यमातून धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावले अर्थातच 2 या अंकावरती. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज अनिकेत. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फटका फसलाय. परंतु यावेळेस पाहिलं तर लेग बाईटचा इशारा होईल अर्थातच पंचांकडून. यस एक धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या मात्र 1 ने पुढे पोहोचले 3 या अंकावरती. या ठिकाणी सामना जिंकायचा असेल अमरापूर टीमला तर जिद्द मेहनत आणि चिकाटी राखावी लागणार आहे तरच तुमचा विजय संपादन होईल. क्षेत्र कोणतंही असू द्या क्रीडा असू द्या सामाजिक असू द्या राजकीय असू द्या तुमच्यामध्ये जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता असेल तर विजय नक्कीच तुमचा होईल. धावसंख्येचा फलक मात्र पोहोचलाय 3 या अंकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक राहिलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतायत अनिकेत. षटकातील पुढील चेंडू यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फिरकावलाय डीप मिड विकेट सीमारेषेकडे चेंडू जातोय. 1 धाव निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेस होईल. या ठिकाणी पाहिलं तर एक जबरदस्त मैदान आपल्याला उपस्थित दिसतंय आणि या चांगल्या मैदानाचा मात्र फलंदाज चांगल्या पद्धतीने फायदा देखील घेत आहेत. आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिलं तर फलंदाजी अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली आहे. 2 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली ती 5 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती काय केलं जाईल बिगिट केलं जाईल की स्ट्राईक रोटेट करून संघाची धावगती वाढवली जाईल. खूप इम्पॉर्टंट मॅच खूप महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कलात्मक स्ट्रोक आलाय. केवळ चेंडूला दिशा दाखवले. कॉन्फिडन्स पहा किती भरलाय फलंदाजाच्या आतमध्ये. चेंडू जातोय सरळ निघून 4 धावांसाठी दणदणीत चौकार. आणि निश्चितपणाने आपण पाहिलं तर या 4 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 4 ने पुढे पोहोचले ती 9 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय. तुमच्याकडे मात्र मोठे फटके मारण्याची जर कौशल्य नसेल तर केवळ टायमिंग परफेक्ट साधला तरी धावा येऊ शकतात. चेंडू द्यायचा. धावसंख्या मात्र पाहिली तर पोहोचले 9 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक राहिलाय गोलंदाज अनिकेत यांचा. पहिले 3 चेंडू मात्र अप्रतिम दर्जाचे टाकले गेले होते. त्यानंतर एक देखना स्ट्रोक आलाय फलंदाज राहुल यांच्या बॅट मधून. पहिल्या सामन्यामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी पार पाडली होती या फलंदाजानं. अंतिम चेंडू शेवटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय त्या ठिकाणी. 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. झेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती आणि धावसंख्या मात्र पहिल्या षटक समाप्तीनंतर पोहोचले ती 10 या अंकावरती. इथून पुढे सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आणि मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय नरेश शेलार सर यांना. धन्यवाद. धन्यवाद सर. तर आतापर्यंत 1 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि या 1 षटकानंतर येवई संघ पोहोचतोय तो 10 या धावसंख्येवर. या सामन्यातील हा दुसरा षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज दिनू. दिनू गोलंदाजी मार्कवर सज्ज.
राईट आर्म ओव्हर द विकेट जाताना आणि मध्ये टाकलेला चेंडू होता. हेलिकॉप्टर ड्राईव्ह उडाला परंतु कोसळला हेलिकॉप्टर आणि जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. बाद होण्यापूर्वी वैयक्तिक 8 धावा काढून बाद होतोय राहुल. आणि नवीन फलंदाज येतोय मनोज. आमच्या डीजे मनोजची आठवण झाली हा नाव ऐकून. पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता उडवलाय जातोय सीमारेषेकडे. 1 बाउन्स फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव घेण्यापासून काय दोन्ही फलंदाजांना रोखू शकत नाही. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 11. या षटकातील अजूनही 4 चेंडू शेष. आतापर्यंत जर या गोलंदाजीचा विचार करायला गेला तर सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल कारण 2 चेंडूमध्ये एक गड्याच्या मोबदल्यात फक्त एकच धाव खर्च करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये दिनू. पुन्हा एकदा दिनू. पुन्हा एकदा अपील होत आहे आणि पंचांचं बोट जाते हवेमध्ये आणि फलंदाज बाद. सर्व खेळाडूंनी लक्षात ठेवायचे की पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. आपल्याकडे नावाजलेले असे पंच आहेत सुभाष पाटील सर आणि कपिल थालके. कपिल थालके असे डोळ्यात तेल घालून अंपायरिंग करणारे आहेत कारण त्यांना आम्ही प्रसिद्ध अशा डायमंड अंपायर नावाने ओळखलं जातं आमच्या गावामध्ये. खूप मशहूर आहेत ते. तर या विकेट नंतर मी एकच म्हणू शकतो, इश्क ने गालिब निकम्मा कर दिया, इश्क ने गालिब निकम्मा कर दिया, वरना आदमी थे हम भी बहुत काम के. या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते 11. पुन्हा एकदा दिनू. गुडलेनचा चेंडू होता. चेंडू पडून जाते सरळ एक्सच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडूची सांगता होते. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत दिनूच्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल. 8 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. आज 13 धाव्यांची गरज आहे. उडाया बहुत ही लंबा, आर पार, सीमा पार, आसमानी डोला. आहा, व्हाट अ स्टाइल अंपायरिंग. षटकार. आणि आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी टाकण्यामध्ये यश मिळालं होतं परंतु एक चुकीचा चेंडू हाताळल्यामुळे चेंडू जातोय सीमारेषे पार. उत्कृष्ट असा मागच्या चेंडू मध्ये मिळालेला हा षटकार. धावसंख्या वाढून धावसंख्या होते 17. पुन्हा एकदा दिनू. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. पाहूया झेल होतोय का आणि फलंदाज बाद. दोन षटकाचा खेळ झालेला आहे. यानंतर पुढच्या षटकाचं धावतं समालोचन घेऊन येत आहेत आमचे सर्वांचे लाडके उत्तम आवाजाचे कॉमेंटेटर्स प्रवीण शिंदे. धन्यवाद नरेश शेलार सर. तर जाऊया मॅच कडे. या ठिकाणी धावसंख्या पोहोचले 17 वरती आणि अजून देखील पाहिलं तर विजयासाठी आवश्यकता आहे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग राहणार आहे. तर टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. सामन्याला लगेच सुरुवात करा.
आपल्याला सूचना आहे आयोजकांच्या वतीनं. नेक्स्ट मॅच आपण दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. कुंदे स्पोर्ट कुंदे विपक्ष जय मसोबा कुंदे फाटा तिसऱ्या फेरीतील ही लढत असेल आणि विजय संघ 2 हात करणारे कांदळी संघाविरुद्ध. तर प्लीज स्पीडअप करा, घाई करा, सूर्य अस्ताला चाललाय कारण दिवस छोटा आहे याची दक्षता घ्या. तर जाऊया मॅचकडे. या ठिकाणी शेवटचं षटक 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चेतन याला आणला ते ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू. अखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा मात्र या ठिकाणी पाहिलं तर कनेक्ट होऊ शकला नाही. एक डॉट चेंडू निघालाय. प्रत्येक डॉट चेंडू या ठिकाणी एवढी संघाविरुद्ध दडपण निर्माण करेल. मी सुरुवातीला सांगितलं होतं जिद्द मेहनत आणि चिकाटी राखली तर सामन्यामध्ये पुनरावृत्ती करू शकतोय आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातंय. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा चेतन. यावेळेस करारा प्रहार चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये येतोय. एक धाव अंकित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का त्या ठिकाणी पाहणं खूप गरजेचं राहील. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर पंचांचा निर्णय येणार आहे कारण कोणत्या प्रकारची धाव नसेल. नक्कीच एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे पोहोचते. ती अर्थातच 18 या अंकावरती. अजून पाहिलं तर विजयासाठी आवश्यकता आहे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि आलाय कुठे म्हणून या खेळाला क्रिकेट या खेळाला अनिश्चिततेचं स्वरूप का प्राप्त झालंय त्याचं एकमेव कारण जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. 4 चेंडू आणि 6 धावा ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय मिडॉन क्षेत्राकडे. एक धाव निश्चित मिळेल आणि साहजिकच आकाश एक चांगला फलंदाज आहे, स्ट्रायकर फलंदाज आहे. तो स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवेल आणि आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 3 चेंडू आणि 5 धावा. हा चेंडू या मॅच मधला सर्वात इम्पॉर्टंट आहे. हा चेंडू निर्धाव आला तर एवई संघावरती दडपण आणि या चेंडूवरती धावा आल्या तर हमरापूर संघावरती दडपण. 3 चेंडू आणि 5 धावा खूप महत्वाचा चेंडू हा दोन्ही संघांसाठी. प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि नक्कीच युट्यूबच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील आमच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. फटका जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी विजय होतोय एवई संघ अँड हार्ड लक अमरापूर टीम. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स एवई टीमचा ज्यानं अष्टपैलू कामगिरी पार पाडली. राहुल कमॉन.